नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2025 त्यानुसार आता ई पीक पाणीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे 1 ऑगस्टपासूनच सुरुवात झालेली आहे. पण ई पीक पाणीची नवीन पद्धत आता काय झालेली आहे, बदललेली आहे. पाठीमागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये 500 मीटरच्या आतमध्ये त्या शेतात त्या सर्वे नंबरमध्ये पीक घ्यायचं. क्रॉप डिजिटल क्रॉप ह्याच्यामध्ये ॲप्समध्ये ई पीक पाणीला. पण आता काय झालेलं आहे, यावर्षी 2025मध्ये खरीप हंगामामध्ये 200 मीटरच्या आतच काय झालेलं आहे, फोटो ते शू करत आहे. म्हणजे आपण त्या प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन 200 मीटरच्या लांब राहून काय करू शकतो, फोटो घेऊ शकतो. पाठीमागच्या वर्षी कसं होतं, 500 मीटर होतं आणि या वर्षी कसं झालेलं आहे की 200 मीटरच काय करू शकतो, त्या शेतापासून आपण लांब राहून डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे आपण काय करू शकतो, ई पीक पाणी करू शकतो. त्यामुळं काय झालेलं आहे, आता ही एक नवीन पद्धत यावर्षी आलेली आहे. त्यामुळं मग शेतकऱ्याला काय करावं लागणार आहे, आपल्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष काय करावं लागणार आहे, पीक पाणी करावी लागणार आहे. पहिल्यांदा त्या सर्वे नंबरपासून 500 मीटरच्या आत आपण असलो तरी सर्वे होत होता, आपल्याला ई पीक पाणी करता येत होते. पण आता खरीप हंगामामध्ये जून आपल्या सध्या 25मध्ये आता 200 मीटरचं अंतर काय केलेलं आहे, त्यांनी धरलेलं आहे. म्हणजे त्याच्या अंतरात, तेवढ्या अंतरातच काय होत आहे, ई पीक पाणी होत आहे. त्याच्यापेक्षा जास्त अंतरात ई पीक पाणी होत नाही. आणि हे करता की रजिस्ट्रेशन करता की ई पीक पाणीला पहिल्यांदा अनेक वेळा OTP येत होता. पण यावेळेस काय झालेलं आहे की एकच वेळेस OTP काय होतो, रजिस्ट्रेशन करता की येतो. म्हणजे शेतकऱ्याची जी परेशानी होत होती, OTP साठी येतो कधी नाही येत होते, एक वेळेस आला की काय होते, ई पीक पाणी होते. आणि पाठीमागच्या वर्षी काय व्हायचं, डायरेक्ट ऑनलाईन करायचे. पण यावर्षी त्या ॲप्समधून ऑफलाईनही काय करता येते, ई पीक पाणी करता येते. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करू शकतो, नेटवर्कमध्ये गेल्यानंतर परत ती अपलोड करू शकतो. ही एक पद्धत काय झालेली आहे, नवीनच आलेली आहे. उन्हाळी हंगामामध्ये जमत होतं, 500 मीटरच्या आतमध्ये आपण ई पीक पाणी करू शकत होतो. पण आता सध्या तसं होत नाही, कारण आपल्याला प्रत्यक्ष शेतामध्ये जावं लागतं आणि 200 मीटरच्या आतमध्येच काय करावं लागतं, जाऊन ई पीक पाणी करावी लागते. ही एक नवीन काय झालेली आहे, शासनाने योजना म्हणजे योजना आणलेली आहे. ती पद्धत क्रॉप सर्वे म्हणजे ई पीक पाणी करता की बी त्यांनी तयार केलेली ही आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्यक्ष शेतात त्या सर्वे नंबरमध्ये जाऊनच काय करावं लागणार आहे, ई पीक पाणी करावी लागणार आहे. कारण 500 मीटर जे अंतर होतं ते बंद करून आता 200 मीटरवर म्हणजे हळूहळू काय झालेलं आहे, पारदर्शकतेकडे त्यांनी काय केलेलं आहे, शासनाने आपल्याला चालवलं आहे. आणि येत्या काही दिवसातच आपल्याला प्रत्यक्ष आहे त्याच ठिकाणी त्याच वावरामध्ये काय करावं लागणार आहे, पीक पाणी करावे लागणार आहे. धन्यवाद.